श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? छान ना? मी पण छान आहे. काय झालं आहे विषय, मध्यंतरी माझ्या मैत्रिणीने फोन केला. अगं म्हणे तुझा आवाज काही येत नाही चांगला. तर हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल. तर मग हे ते मुलीने सांगितलं, सुनेने सांगितलं, मग हे मागवलं. तो खरंच आवाज लई भारी येतो, मस्त आवाज येतो. तर आज एका विषयावर बोलणार आहे, म्हणजे हा माझाच अनुभव आहे बघा. आता मी गावाकडे गेले होते आणि माझं मोबाईलचं चार्जर संपले की ते 5% दाखवायला लागलं. 5% ती बॅटरी लागली टुंग 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 वाजायला आणि तो डेटा बी संपला. काय करायचं मग? ऐन वेळेला मला म्हणजे रस्त्यात येताना ते हे झालं. मग घरी आले, पहिला हातपाय धुवायच्या आधी पहिलं चार्जर शोधायला लागलं. इथं आहे का, तिथं आहे का, तिथं आहे का. ड्रॉमध्ये नाही, टी व्हीच्या खाली नाही, फ्रीजवरती नाही, बेडरूममध्ये बघितलं, सगळं बघितलं. काय ते चार्जर काय सापडला नाही. मनात विचार आला, वाचून दाखवते. मोबाईलच्या स्क्रीनवर 5% बॅटरीचा लाल सिग्नल दिसला किंवा डेटा संपत आलाय असा मेसेज आला की आपली लगेच धावपळ उडते. आपण तात्पुरते चार्जर शोधतो किंवा ऑनलाईन रिचार्ज करतो. पण कधी विचार केला आहे की दिवसभर काम, करिअर, जबाबदाऱ्याने भविष्याची चिंता यात सतत धावणारे आपले मनसुद्धा हळूहळू डिस्चार्ज होत असतं. मोबाईल बंद पडला तर संपर्क तुटतो, पण मनाची बॅटरी संपली तर जगण्यातला उत्साह निघून जातो. म्हणून मोबाईलसारख्या मनालाही अधूनमधून रिचार्ज करणे तितकंच गरजेचं आहे. मनाचा हा रिचार्ज करण्यासाठी कोणत्याही मोठ्या खर्चाची गरज नसते. आयुष्यातल्या साध्या सोप्या क्षणाची रिचार्ज खरा खजिना दडलेला असतो. तर बघा, संध्याकाळी मित्रासोबत टपरीवर जायचं, चहा घ्यायचा. आणि तो चहा कोणता? कटिंग चहा घ्यायचा, कटिंग. मी पण जात असते बघा. मी जर गेले ना कधी तर बघा त्या डेक्कन साईडला वगैरे ना असला भारी चहा मिळतो ना, कटिंग चहा, बालगंधर्वच्या तिथं बघा. आणि मग ते क्रीम गोल वगैरे मस्त टाकायचं, खायचं. आम्ही मैत्रिणी जात असतो बघा. कधी कधी नाटक बघितले बाहेर, ते ठरलेलंच आहे, खूप मस्त. आणि एक आहे ना ह्याच्यामध्ये तुळशीबागेत एक रसवाली बाई आहे, ती बी आमची ठरलेली. आम्ही तिघी चौघी मैत्रिणी गेलो की मस्त बाकी ऊसाचा रस पितो, असला भारी असतो ना. ती बाईने तर ती आम्हाला ओळखतच असते. आम्ही ती चौघीजणी जात असतो बघा. पण खूप भारी, म्हणजे मैत्रिणीबरोबर गेलं बघा, तुम्ही कधी जाऊन बघा. तर दिवसभराचा तो म्हणजे तो ताण मैत्रिणींच्या बरोबर गेलं की तो थकवा कमी होतो. किंवा मैत्रिणीबरोबर एक छोटीशी खरेदी करायची, साड्या म्हणा, ड्रेस म्हणा, घेऊन टाकायची. बघा किती मस्त वाटतं बघा. घरी जाताना आठवणीने भाजी घेऊन जायची. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना बघा, तो पण आपल्याला एक दिवसात तो पण एक आनंद मिळतो. कधी भाजी नसली नाही तर घेऊन जा ना, त्या आईला किती बरं वाटतं बघा तुम्ही. आणि आपला ताण पण कमी होतो, थकवा दूर होतो. घरी परतल्यावर किचनमध्ये आईला किंवा बायकोला छोटीशी मदत करताना होणारा संवाद, तो जरी असला तरी बघा, कुटुंबासोबत एकत्र बसून जेवताना मारलेल्या गप्पा, मन प्रफुल्ल होतं. म्हणजे आजच्या ह्या युगामध्ये बघा, एकत्र कधी जेवत नसतील बघा, जरी बसले मोबाईल चालू, तर ते मित्रांच्या म्हणजे त्यांच्याबरोबर सुंदर अशी एक पोस्ट टाकायची किंवा त्याची पोस्ट बघायची, त्याला रिप्लाय द्यायचा. हे असं केलं ना की बघा, आपलं मनाचं चार्जिंग लगेचच चार्ज होते बघा. आणि छोट्याशा शब्दात काय ना, त्यांनी जर का ना व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती, त्या इन्स्टाला जर काही टाकलं ना, तर आपले त्याचं ते कौतुक करायचं बघा. आपल्या मनाला बी बरं वाटतं आणि तो पण छान असं हसलेली स्माईल देतो बघा. आणि जेव्हा खूप थकवा जाणवेल तेव्हा निसर्गाशी कनेक्ट व्हा. खिडकीतून शांतपणे तो पाऊस पडतो ना, त्या पावसाकडे बघत जा. मी पण बघा कधी कधी माझ्या खिडकीत बसते, चहा घेत बसते. इतकं सुंदर वाटतं ना वातावरण, खूप प्रसन्न वाटतं बघा, आपल्या मनाला खूप छान वाटतं बघा. तर ते असं आहे बघा सगळं. तो मावळणारा सूर्य बघायचा. म्हणजे आयुष्याची ही धावपळ कधी थांबणार नाही, पण या धकाधकी स्वतःसाठी थोडा क्षण जगणे म्हणजेच मनाचं रिचार्ज. रोजच्या जगण्याला आनंद हाच नेटपॅक मारत राहूया, कारण मन प्रसन्न असेल तरच आयुष्याचा प्रवास सुंदर वाटेल.
बघा ना, बरोबर आहे. जर आपलं मन जर चांगलं असेल ना, तर आपण बघा किती छान आनंदी असतो. जर आपल्या मनात जर काही म्हणजे असं असलं ना, नाराजी किंवा कोणाचं म्हणजे टेन्शन असलं ना, तर आपल्या चेहऱ्यावरती ते सगळं दिसतं. त्यामुळे मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदात राहा आणि आनंदात जगा. बघा, मी तर तुम्हाला नेहमी हे सांगत आलेली की फक्त आपल्यासाठी जगायचं. कोण काय म्हणाल ना, अजिबात नाही विचार करत. माझी एक मैत्रीण आहे ना, तिने मला एक वाक्य सांगितलं. म्हणजे बघा, आता काही काही जण नावं ठेवतात बघा, आणि शेवटी ही महिलाचा पाय उडत असते. तर त्यांना ती नावं ठेवताना खातात बघा, आज ती इकडे गेली, आज पण ती रोज जर जात असते तर तुम्हाला काय अडचण आहे, ती तिचे पैसे खर्च करते, बरोबर का नाही? त्याच्यामुळं कोण काय म्हणन, आपल्याला काय कोण देणार नाही. आपण स्वतःचा विचार करायचा, मस्त राहायचं, स्वस्थ राहायचं, छान खायचं. बघा, आपल्या मनाला किती छान वाटेल बघा. तर माझा हातचा त्या ह्याचा जो अनुभव होता, काय म्हणतात, चार्जिंगचा, तुम्हाला कसा वाटला मला सांगा. आणि जाता जाता एक छोटीशी टीप आहे ना, मी तुम्हाला देऊन जाते. आता काय झालेलं आहे बघा, सर्दी खोकला सगळ्यांना यायला लागलेला आहे बघा. तर माझ्याकडे ना, म्हणजे माझी आजी, माझी पणजी, माझ्या सासूबाई ह्या काही येतात, त्यांच्याकडे ती औषधं पण असायची. आणि तीच औषधं आता परत सगळ्यांकडे आलेली आहेत बघा. म्हणजे ते सांगतात बघा आयुर्वेदिकवाले, किंवा जर कोणी मैत्रिणी असेल तर ती सांगते, नाकातून पाणी येत असेल तर म्हणजे सर्दी, तर त्यावेळेला काय करायचं आहे, जायफळ वेखंड थोडं उघळून त्याचा लेप नाकावर कपाळावर लावायचा. तसेच मधात मिसळून चाटण, म्हणजे सर्दीमध्ये खूप लवकर आराम मिळतो बघा. ते जर बारीक केलं ना, ते कपाळाला लावायचं आणि त्याचं चाटण मधात घ्यायचं बघा, सर्दी गायब. आजची टीप कशी वाटली मला सांगा. श्री स्वामी समर्थ.